भूमीतून कोणी काढलं? नांगरानं. नांगराला हिंदीमध्ये हल म्हणतात. नांगराच्या फाळाच्या टोकाला सीत म्हणतात. सीत के द्वारा भूमि से निकली करके सीता और जनक जी ने बेटी मानी करके जानकी. बस ह्याच्यापेक्षा तुलसी रामायणात दुसरं कारण नाही. काही माणसं म्हणतील तो कालच पुढे रामाचा जन्म व्हायचा आहे आणि तुम्ही सीता आधीच कशी सांगितली? हा, सीता वयानं रामापेक्षा मोठीच आहे. पत्नी कुठं मोठी असते का रे? असते ना भाऊ. म्हणजे पोरापेक्षा पोरगी लग्नात मोठी असते का वयानं? असते ना भाऊ. है का ध्यानात तुम्हाला? अरे नवऱ्या बायक्या बायको मोठी राहत्या का? राहत्या की है ना? असते मोठी. पत्नी कुठं मोठी असते का? असते भाऊ. कशाच्या आधारे? आधार आहे. जाऊ द्या आता. हा कथेचा क्रम आहे. जिथं विषय पुढे आला तो पुढे घ्यावा लागतो, सांगून पुढे जावं लागतं. याचा अर्थ तिचा जन्म आधी समजू नका, कारण तिची पत्रात 6 वर्षानं लहान आहे सीता. म्हणजे जन्मापासून शेवटपर्यंत सीता 6 वर्षानं लहान आहे. आता त्याचा थोडासा तुम्हाला क्रम सांगतो. तिची जी पत्रकुंडली काढली तिच्यात ती 6 वर्षानं लहान आहे. लग्नात 15चा राम आहे, 9ची सीता आहे. वनवासात जाताना 27चे राम आहेत, 19ची सीता आहे. वापस आले त्यावेळेस 41चे राम आहेत आणि 35ची सीता आहे. शेवटपर्यंत एवढा फरक आहे दोघात. आणि खरा बुड विषय सांगायचा म्हणल्यावर रामापेक्षा सीता 5000 वर्षानं मोठी आहे. हे अलग शास्त्र का? आता ते परशुरामाच्या काळात परशुरामाचं धनुष्य सीतामाईनं 6 वर्षाचे असताना उचललं होतं. आता रामायण लय आहे त्याच्यामुळे मेळ बसत नाही. हे शेवटपर्यंत फरक असा आहे. आता इकडे तिकडे राक्षस जातीचा सुळसुळाट झाला आणि राक्षस शब्द पार्वती मातानं ऐकिला आणि मध्येच विचारला, राक्षस आणि ते कशा असतात? राक्षस कशा असतात? बाळे खलबौ चोर द्वारा लंपट परपर धनपारा. बाळे खलबौ चोर द्वारा लंपट परपर धनपारा. मानहि मातो पितनहि देवा साधुन तन करखावहि देवा. साधुन तन करखावहि देवा. करहि देवा जिनके आचरण भवानी ते जान हो निश्चर सब पाओ. ते जान हो निश्चर सब पाओ. बाळे खलबौ चोर द्वारा बारीक ध्यान पाहिजे. मोबाईल कडे ध्यान. बाळे खलबौ चोर द्वारा लंपट परपर धनदारा. पार्वतीनं शब्द ऐकला, राक्षस कसे असतात? बाळे खलबौ चोर ज्वारा. चोऱ्या करतात, जुगार खेळतात, मायबापाला मानत नाहीत, साधू संतांची सेवा करत नाहीत. पार्वती त्याला राक्षस म्हणतात. हे तिथलं सांगालो, तुम्ही लावून घ्यायचं नाही. पार्वती विचाराली, भगवान शंकर सांगालेत राक्षस कुणाला म्हणतात? म्हणून पृथ्वी सगळं सहन करते पण पापाचं ओझं सहन करत नाही. गायीच्या रूपात आपला बाप ब्रह्मदेव त्याच्याकडे जाऊन रडत असते. धेनो रूप धरी हृदय विचारी गईत जह सुरमणी झोरी. निज संताप सुनाही रोई काहू ते कछु कान होई. सुरमणी गंधर्वा मिली करी सरबागे बिरंची के लोका संग गोतनु धारी भूमि विचारी परम विकल भय शोका. ब्रह्म सब जाना मुनि अनुमाना मोर कछुन बसाई. जा करी तय दासी सो अविनाशी हमरेव तोर सुहाई. बैठे सुर सब कर हे बिचारा कह पाई. प्रभू कही पुकारा. मग सगळ्या देवतांची मिटिंग झाली. भगवान पुढे आले. पूर्व वैकुंठ जान कह कोई कोहू कह पैनिधी बस प्रभू सोई.
काही म्हणाले क्षीरसागरामध्ये, काही म्हणाले वैकुंठात. आणि त्या मीटिंगला शंकरजी होते. शंकरजी म्हणले, हरि व्यापक सर्वत्र समाना, प्रेम तय प्रगट होही मैं जाना. वो सभी जगह है, अगर समय से पहले यहाँ देखना है तो प्रेम से प्रार्थना करो. आणि हा मुद्दा देवतांना पटला आणि देवता सगळ्या प्रार्थनेला बसल्या. प्रार्थना भजन आहे. प्रार्थना भजनामध्ये आमच्या संचामधले पुढे लाईन म्हणते, तुम्ही पाठीमागं सीताराम सीताराम भजन म्हणायचंय. आणि पुढं म्हणल्यावर फक्त टाळी वाजून हे प्रार्थना भजन आहे. आणि प्रार्थना भजन झालं की मग देवाचा अवतार आहे. सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम 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 सीताराम. टाळी वाजून टाळी वाजून. सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम ओ सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम सीताराम राम जय जय सुखदायका गोविंद गीतकारी जय जय सोरी सुखकारी सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम सीताराम राम राम. पालन सुरहर धरणी अद्भुत करणी मर्म जन जानकी कोई. सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम. जो सज को पाला तीन दयाला करहो अनुग्रह सोई नाला. सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम. जय जय अविनाशी सब घरे दासी व्यापक परमानंद दासी राम 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 अभितगते तम चरित पुनीत माया रहित मुकुंदा. जय लागे विरागे अतिनानुरागे वेगत मो मुनि ब्रह्म. हे निज बादर गए गुण गन गावै जय सचिदानंद. सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम
जय दृढ उपाय त्रिविध बनाए संग सायक दूजा तो करवदारे चित्त हमारे जान भगति न पूजा जो भव भय भंज मुनि मनरंजन गंजन विपद भरोता मन वज्रम रानी दयानी शरण सकल सुरदूता सीताराम राम राम सीताराम सादर श्री अशेषा जा कब कोर नहीं जाना जय दिन बिहारे वेद पुकारे द्रव सो श्री भगवाना भव बारी मंदर सब विधि धुन मंदिर सुख कुंजा मुनिषित सकल सुर परम भयात नमन नाथ पद कंदा सीताराम राम राम सीताराम राम सीताराम राम बोलिए रामचंद्र भगवान की जय। पने गगन गिरा गंभीर भई हरिण शोक संगे आकाशवाणी झाली देवतांनो आतापर्यंत जेवढे शाप स्वीकारले आशीर्वाद दिले त्याची पूर्तता करण्यासाठी मी अयोध्येमध्ये दशरथ कौशल्याच्या पोटी अवतीर्ण होणार आहे। आपण निश्चिंता सा सर्व देवतांना आनंद झाला। देवता म्हणाले अरे प्रभू अवतार घेणार आहे आपणही अवतार कार्यात मदत करायची आहे। आता कशी मदत करावं म्हणले आपण वानर होऊ। त्या मीटिंगला शंकरजी होते। देव बोले देवता लोग सब बंदर बनोगे। देवायला बोलून घेतलं होतं। भगवान शंकर म्हणालेत बोले देवता लोग अगले जन्म में सब बंदर बनोगे। जी शिव जी खुशी की बात है तो सबसे बड़ा बंदर मैं बनूंगा। कौन म्हणाले भगवान शंकर काय म्हणाले तो सबसे बड़ा बंदर मैं बनूंगा और मेरा नाम होगा बजरंग बली। म्हणून तुका म्हणे रुद्रांजनीची कुमार। आता आपण ज्या कथेची वाट पाहत होतो ती कथा प्रभूचं प्रागट्य होणार आहे। त्या नगराचा उल्लेख आहे। संत तुलसीदासजी करतात कोणता आहे तर अयोध्यापुरी ती कशी आहे सांगा महाराज। अवधपुरी रघु कुल मनी रावो हरिज उधुरत संत मन चाहो मन पुष्पिता गिरिगन मानिया मन पुष्पिता गिरिगमनीरा सकल सनी दीनत धारा अवधपुरी रघुकुल मनी राव वेद विदित तेहि दशरथ नाव धर्म धुरंधर गुणनिधि ज्ञानी हृदय भगतिमती सारंग पाणी कौसल्यादि नारी प्रिय सब आचरण पनीता पती अनुकूल प्रेम दृढ हरिपद कमल विनीत। अनेक राण्यांपैकी 3 प्रमुख राण्या, एक कौसल्या, एक सुमित्रा आणि कैकेयी। सगळ्या गोष्टीची अनुकूलता पण राजा एका गोष्टीनं दुःखी होता। राजाला पुत्र संतती नव्हती। एक बार भूपती मन माही भय गलानी मोरे सुत नाही। गुरुग्रह गयव तुरत महिपाल चरण लागे करे विनय विसाल। वशिष्ठ गुरुजीच्या आश्रमात जाऊन नमस्कार केला। बसले उदास क्यों हो राजन? मला मुलगा नाही महाराज। धरहु धीर होई सुतचारी
त्रिभुवन विदित भगत भयहारी धीर धरो, 4 होतील 4. काय करावं लागेल महाराज? पुत्र कामेष्टी यज्ञ, पण आधी 3 स्वापद मारून यावी लागतील. राजा दशरथ स्वापद मारण्यासाठी उद्देशानं अरण्यात जातात. गेले दिवसभर फिरले, शिकार मिळाली नाही. विनमुख जायचं कसं म्हणून गंगा जलात एक पाण्याचं तळं बघितलं जंगलामध्ये. तिथून पुढं दाट पाल्याचा वृक्ष आणि त्या वृक्षावर राजा लपून बसला. उद्देश इथं पशु पक्षी येतील पाणी प्यायला आणि त्याचं मी बाण मारून 3 स्वापद मारीन, हा उद्देश. तेथील आपल्याला अचूक मारता येतील म्हणून. पण रात्र झाली तरी कोणच पशु पाणी प्यायला आलं नाही. पण रात्री 12 वाजता एक घटना घडली. आपल्या आंधळ्या मायबापाला कावडीमध्ये बसून काशी यात्रेला निघालेला श्रावण, ही कथा सगळ्याला पाठ आहे पण आलेली आहे. त्याचा पूर्वजन्म इतिहास असा आहे, हे श्रावण बाळ पहिल्या जन्मात एका पक्ष्याचं पिल्लू होतं. श्रावण बाळ पहिल्या जन्मामध्ये एका पक्ष्याचं पिल्लू होतं. मागच्या जन्मी जंगलाला आग लागली, जंगल पेटला, सगळे पक्षी पळायला लागले. याचे खरे मायबाप पक्षी जळून गेले आणि हे झाडावून पडलं खाली जंगलात. पेटलेले ते पिल्लू चिवचिव करत होतं. ज्या पक्षाला पिल्लं नव्हती ते जोडपं वरून चाललं होतं. मूळ इतिहास सांगालो मी. ज्या पक्षाला पिल्लू नव्हतं ते 2 पक्षी आणि पक्षीन नवरा बायको धरा की आता हे वरून जात होतं आणि ह्या पिलाचे मायबाप जळून गेलते. हे पिल्लू खाली आगीत सापडलं, चिवचिव करू लागलं. त्या 2 पिला त्या पक्षाला दया आली, ते खाली उतरले. काही संबंध नसताना या पिलाला पंखाखाली धरलं आणि ते वरून आलेले दोन्ही पक्षी ह्या पिलाला पंखाखाली धरण्याच्या नादात तेही जळून गेले आणि हे पिलू वाचलं, भस्म झाले. आणि हेच वाचलेलं पिलू पुढच्या जन्मी श्रावण झालं. आणि जे 2 पक्षी होते आधार देलता पंखा खाली धरलं होतं ते 2 पक्षी श्रावण बाळाचे मायबाप झाले. मूळ इतिहास आहे हा. आता 2 प्रवाद आहेत. काही ठिकाणी पित्याचं नाव यज्ञदत्त आहे, काही ठिकाणी तृष्णा ऋषी आहे, काही ठिकाणी श्रद्धा ऋषी आहे, कुठं आईचं नाव शुद्री आहे, कुठं विद्यावती आहे आणि कुठं मुक्तीदेवी आहे. एवढे नावं शास्त्रात आलेत. ह्याच्यापेक्षा तुम्हाला दुसरं कोणतं माहीत असलं तर तुमचं तुम्ही जाणून घ्या. पण जन्मांध आंधळे आहेत, त्यांना कावडीमध्ये बसून श्रावण काशीला निघाला. एवढं मायबापाचं प्रेम. सायंकाळी तहान लागली पण एवढ्या अंधारात आपले लेकरू पाण्याच्या शोधार्थ कुठं जाईल. रात्री 12 पर्यंत ताण्यानं दुःख सहन केलं. शेवटी ताण्यानं प्राण जाची येळ आली आणि मग आई बोलली, काय आई? बाबा पाण्या वाचून प्राण जातो आमचा बेटा, पाणी पाज. कावड लटकून दिली आणि पाण्याच्या शोधार्थ श्रावण तिथं आला जिथं राजा शिकार करण्यासाठी बसला होता. मध्यरात्र झाली. पाणी बघितलं श्रावणाच्या हातात. शिकारीसाठी लपून बसलेला राजा दशरथ गुडघे त्या पाण्यात श्रावण गेला. घाई मायबाप ताणिले आहेत म्हणून झारी पाण्यात बुडवली. बुडबुड 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 असा आवाज आला. राजा दशरथाचा बाण भात्यातला निघाला, धनुष्याला लावला. सो 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 करीत जे बाण गेला ते श्रावण बाळाच्या छातीत घुसला. छाती रक्तानं माकली. काटाचं पाणी लाल झालं. कमंडलू आडवा झाला होता. जखम झालेलं लेकरू आंधळ्या मायबापासाठी मूठ आवळू आवळू धरीत होतं कमंडलू. शेवटी नाईलाज झाला. बाण छातीत लागला आणि त्याच्या मुठी ढिली पडायला लागल्या. एका कवीने लिहिलेली कविता आहे, शास्त्रामध्ये नाही पण त्याला अनुसरून आहे. शर आला तो
धावनी आला काळ विवळला श्रावण बाळ हे आई गे दीर्घ भोडोनी हाक तो पडला जाऊन झोक हे राजाच्या श्रवणी करुणावाणी हृदयाचे झाले पाणी या ब्राह्मण पुत्रा बघुनी शोकाकुल झाला नृपणी हसवे आणोनी नयनी तो वदला हंत तुझ्या नाशाला मी पापी कारण बाळा मग कळवळुनी नरपास बोले बाळ कशी तुम्ही साधिली वेळ मम माता रे माय बाप तानेले तरु खाली आसतील बसले कावड त्यांची घेऊन मी काशीला चाललो तीर्थयात्रेला आनाया निर्मळ पाणी मी आलो या कासारी हे लगबग भरणी झारे जो परत फिरे तो तुमचा शर आला यावरा तर सुरतुनी बसला मी एकुलता पुत्र कसा घात झाला मजवरी अवचित आला त्या वृद्धपणी मीच एकाधार शिवेस आता मुकणार जा बघतील ते वाट पाखरावाणी ध्यानी ऊन आदी पाणी आहेत अंध ते दुर्वार्ता फोडूही नका ही विनंती तुमच्या पायी मज माघारी करा तुम्ही सांभाळ होनिया श्रावण बाळ परिधाकून हे सत्य कसे राहील विधी लेखन होई फेल काळीज त्यांचे फाटून शोकावेगे येतील माझ्या मागे या दारी मी जातो त्याचा बाळ लागला जावया खोल सोडिला श्वास शेवटीचा तो जीव विहग फल फडला तनु पंजर सोडून गेला दशरथ राजा रडला ढाई ढाई रडला आणि श्रावण बाळानं तिथं प्राण सोडून दिला राजा दशरथ तिथून चौकशी केली श्रावण बाळाची जिथं मायबाप आहे तिथं आले श्रावण बाळ म्हणला माझं मरण तुझ्या हातात असेल त्याला इलाज नाही पण एक शब्द दे माझ्या मायबापाला पाणी पाजेल याचं दे मायबापा लेकराची वाट बघत बसले होते आंधळे मायबाप सारखी वाट बघले श्रावणा 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 इथं उलट गणित आहे लहान लेकराचे लळे मायबाप पुरवतात पण इथं लहान लेकरू मायबापाला सांभाळते का आंधळे आहेत खूप बोलला श्रावण बाळ राजा दशरथाला शेवटी श्रावण बाळानं प्राण सोडले मायबाप चिंतेनं व्याकुळ झाले माय म्हणू लागली बापाला श्रावण बाळाची का हो इतका वेळ झाला अजून पोरग कसं आलं नाही इतका वेळ झालं
माझ्या लेकराला काय हिंसक प्राण्यानं खाल्ला असेल का? अगं असा अपशब्द बोलू नको. लेकरू पाणी आणायला गेले, दिवसभर पाण्याचं दुःख सहन केलं. पाणी पाज, पाणी पाज. आता काय करावं? श्रावण बाळानं सांगितलं होतं, मी माफ करील राजा तुला, पण माझ्या आंधळे मायबाप माफ करणार नाही. राजा पाणी घेऊन आला, समोर उभा टाकला. बोलावं तर बदललेला आवाज ओळखतील, काहीच बोलला नाही, शांत उभा टाकला. आई म्हणू लागली, बाळ आलास? खडावाची आवाज कानावर पडली, बाळ आलास? पण बाळ काही बोलेना. का बोलत नाही श्री? रुसलास आमच्यावर? रुसलास? तुला पाणी आणायला वाट लावल्यानं तुला आमचा त्रास वाटला. अरे लहानपणापासून आम्ही तुला जीव लावलाय, आणि तू जर आम्हाला नाही पाणी पाहिजे तर मग आम्ही जीवन कसे राहणार? मी तुझ्यासाठी जीवन जाळीले बाळा, फुल नाही पाणी पडले. मी तुझ्यासाठी जीवन जाळीले बाळा, फुल नाही पाणी पडले. तुझ्यासाठी जीवन जाळीले बाळा, फुल नाही पाणी पडले. तुझ्यासाठी जीवन जाळीले नाही पाणी पाहिजे. माझ्या कुशीतील असली बाळ, माझ्या बनला सकाळ. माझ्या कुशीतील असली बाळ, माझ्या देवाचा बनला सकाळ. जीवनाचा बनला तुकाळ. माझ्या असले बाळ, माझ्या देवाचा बनला सकाळ. जीवन भरे लाड पुरविले बाळ, फुल नाही पाणी पाहिजे. मी तुझ्यासाठी जीवन जाळले बाळा, फुल नाही पाणी पाहिजे. तुझ्यासाठी जीवन जाळले नाही पाणी पाहिजे. सारखे मायबाप रडत होते. राजा आला. राजानं शेवटी पाणी घ्या म्हणून म्हणले. राजाचा बदललेला आवाज ओळखला. तुम्ही कुणा आणलं पाणी? मी, अयोध्येचा राजा दशरथ. आमच्या लेकराला काय झालं? काय सांगावं आता? आमच्या लेकरावर कोणी हिंसक प्राण्यानं हल्ला केला की काय? आणि राजा दशरथाच्या डोळ्याला धारा लागल्या. नाही मायबाप नाही. पशुला दया असते. या निर्दयी राजाच्या हातून तुमच्या लेकराचा वध झाला. या निर्दयी पशुच्या हातून तुमच्या लेकराचा वध झाला. दशरथ राजाच्या डोळ्याला धारा लागली. का राजा? अरे जगाच्या पाठीवर मायबापाच्या कंबरड्यात लाता घालणारे लेकरं आम्ही बघितलेत रे. पण हे लेकरं आमची काशीची यात्रा पूर्ण करू लागले, आणि या आमच्या निरापदार लेकराला तू मारलंस. काय गलती होती आमच्या लेकराची? आणि तू पाणी आणलंस. हे पाणी टाकून दे राजा. पाणी पिणार नाही आणि प्राणही ठेवणार नाही. पण लक्षात ठेव राजा, आम्ही आमचा प्राण आमच्या पुत्राच्या वियोगानं मरतो, तूही तुझ्या पुत्राच्या वियोगानं मरशील. आता आमचा श्रावण आम्हाला पाणी पाजायला नाही, तसा तुझा एकही पोर मरायच्या वेळेला पाणी पाजायला राहणार नाही. शेवटी राजा दशरथानं तिघाचा विधी अंत्यविधी एका जागी केला आणि तिघाला अग्नी देऊन राजा दशरथ अयोध्येमध्ये आले. वशिष्ठ गुरुजीच्या पायावर डोकं ठेवलं.
आणि गुरुजी रडायला लागले राजा दशरथ. गुरुजीने विचारलं, राजा रडतोस? मुलगा रडतोय तसं रडू लागले. काय झालं रे? मरताना शाप देऊन मेले. मग तिघाचाही अंत्यविधी झाला. आले कैकईच्या महालात गेले. कौशल्याच्या नाही, सुमित्रेच्या नाही. आतून कडी लावली. आईजवळ जसा लेकरू रडत आहे तसा कैकईजवळ दशरथ राजा रडू लागला. मुलगा रडतो तसं कैकईजवळ. कैकईला धक्का बसला. रडता पतिदेव जंगलातून वापस आलो म्हणून रडतो देवी. काय झालं? स्वतःला मुलगा होण्याच्या उद्देशानं गेलो, दुसऱ्याच्या एकुलता एक मारून आलो. स्वतःला मुलगा होण्याच्या उद्देशानं गेलो, दुसऱ्याचा एकुलता एक मारून आलो म्हणून रडतो. आणि ते लेकरू मेलं म्हणून त्याचे मायबाप पाय घासू घासू मेले. आणि मरताना मला शाप देऊन मेले. राजा, तूही तुझ्या पुत्राच्या वियोगानं मरशील. फक्त कैकईजवळ सांगितलं. आणि त्या दिवसापासून कैकई या गोष्टीचा अभ्यास करत होती. नीट ऐका रामायण. कैकईनं रामाला वनवासात का वाट लावलं? त्या दिवसापासून कैकई अभ्यास करत होती. कैकई की माझ्या पतीला शाप आहे. आधी मुलगा मेला, नंतर बाप मायबाप, मग माझेही मुलं आधी मरतील, मग राजा मरल, मग मुलं मेल्यावर सुना विधवा होतील. असं केलं तर शापच खरा करून दाखवायचा आहे ना. मग ज्याच्यावर जास्त प्रेम असेल मी त्याला वनवासात पाठवून देईल. कैकईला दोष देत बसू नका. रामायण नीट वाचा. नाही वाचता आलं तर जे सांगणारा चांगला आहे त्याच्या काना तोंडातून नीट ऐका. हे खरा इतिहास असा आहे. जग त्या कैकईला शाप देत बसलं, वंगळी आहे म्हणत बसलं. हे कैकईनं लढवलेली शक्कल आहे. तिला माहित आहे ना श्रावण बाळाच्या मायबापानं शाप कसा दिलाय. त्याचं पोरगा आधी मेलंय, नंतर मायबाप मेलेत. कैकईनं तेच डोकं वापरलं. म्हणजे ज्याच्या वियोगानं राजा मरल, आंधळ्याचा शाप खरा होईल. वियोगानं राजा मेल्यावर आम्ही तिघी म्हाताऱ्याचा आहोत. आम्ही तिघी विधवा झाल्या तरी चालेल. खरं आहे का हे खरं आहे. पण 4 तरुण सुनाच्या कपाळावरचं कुंकू पुसणं योग्य नाही. आणि तसं मी होई देणार नाही. ही अक्कल फक्त कैकईची आहे. राम वनवासात वाट लावण्याच्या पाठीमागचं कारण मेन हे आहे. एकाच होईल जन्मभर या कैकईला लोक शिवा देतील. दुसरं काय होणार आहे? कैकईचे स्वतःचे वाक्य आहे ते. एकाच होईल जन्मभर मला लोक शिव्या देतील. चंद्र सूर्य असेपर्यंत शिव्या खाईल, पण माझ्या सुना विधवा होऊ देणार नाही. म्हणून हेतू पुरस्कृत कैकईनं रामासाठी वनवास मागून घेतलेला आहे. काय सांगावं ते? कसं आहे, कोणी सांगायलाच तयार नाही. आणि म्हणून हेतू पुरस्कृत वनवास. कारण एका पात्राचं वर्णन आकाशाच्या वंचीच आहे कैकईच्या, एका पात्राचं. आणि मग विभांडकाचा पुत्र श्रृंगी ऋषीला पाचारण केलं. श्रृंगी ऋषीच्या द्वारा यज्ञात आयोजन केलं. अंतिम आहुती दिली. कुंड में डाली गई तो यज्ञ नारायण प्रकट हुए. सभी ने यज्ञ नारायण जी का जय जयकार करा. बोलिए यज्ञ नारायण भगवान की जय. यज्ञ नारायण संतुष्ट झाले. हातात पायास पात्र घेतलं आणि वशिष्ठाने दशरथाच्या हातात स्वाधीन करून सांगितलं, ह्याचे सत्वर 3 भाग करा आणि 3 राण्याला खायला द्या. राजानं 3 भाग केले. पहिला प्रसाद कौशल्याला दिला, दुसरा सुमित्रेला दिला आणि तिसरा दिला कैकईला. म्हणून कैकई रुसली. कैकईच्या हातावरचा प्रसाद घारीनं उझडपला. अंजनी माईच्या हातात नेऊन सोडला. म्हणून अंजनीच्या तपासाठी
महारुद्राली पोटी तिथे हनुमान बाबाचा जन्म झाला. बोलिये पवन सूत हनुमान की जय. आता इथं प्रसाद कसा कसा वाटला त्याची बेरीज झाली आहे. आता नीट आहे का? प्रसाद वाटप आणि पद्धतीत आहे. इथं कैकईला 2 पुत्र आहेत, कारण प्रसाद वाटप आणि पद्धतीत 64 पैशाचा रुपया, 4 पैशाचा आणा. साधारण केव्हा होतं हे? बाबा बसलेत ना पुढे, हे जुने म्हातारे. तुमच्या काळात पैशाची पद्धत कशी होती तेव्हा? मी बोलालो हेच होती का? 64 पैशाचा आणा, 4 पैसा, 64 पैशाचा रुपया, 4 पैशाचा आणा. हे 1960च्या 55च्या दरम्यानचा हिशोब आहे. तेव्हा ही भाषा होती आणि तो काळ. आणि मग प्रसाद वाटून दिला. तब ही राय प्रिय नाही बोलाई, कौशल्या देत चले आई. अर्ध भाग कौशल्या दिन दीना, उभय भाग आदे कर किन्ना. अर्धा भाग म्हणजे 8 आणे राहिला. 8 आणे 2 भाग केले म्हणजे 8 आणे भाग कौशल्याला दिला. आणि मग 8 आण्याचे 2 भाग म्हणजे 4 आणे. त्या 4 आण्यातला 1 भाग दिला कैकईला. कैकई कह नृप सोदाऊ, रयो सो भय भाग पुणे भयो. 4 आणे भाग कैकईला दिला आणि पुन्हा 4 आण्याचे 2 भाग केले. किती झाले? 2 आणे. माय पहिलं रुपये दिला की जत्रा होत होती. आता 5वी 6वीच्या पोराच्या खिशात 1000 रुपये आहेत हो. मायच्यानो आहेत हो. 5वी 6वीच्या 4थीच्या 3रीच्या पोराच्या हो. 5वीच्या पोराच्या खिशात 40,000चा मोबाईल आहे हो. आणि रुपये दिला की जत्रा होत होती बघा तवा. आणि मग 2 आणे भाग राहिला. शेवटी कौशल्याच्या हातात दिला. 2 आणे दिला कैकईच्या हातात. स्वतःही सुमित्रेला दिला नाही आणि दोघांनाही सांगितलं तुम्ही दोघी सुमित्रेला द्या. कौशल्या कैकई हात धरी दीन सुमित्र ही मन प्रसन्न करी. सुमित्रा प्रसन्न झाली, म्हणाली तुम्ही दोघीनं मला प्रसाद दिला, देवानं असं करावं 2 पोरं मला व्हावं आणि तुम्हा दोघीला एकच व्हावं. आणि असंच झालं. कसं झालं? सुमित्रेनं जसं विचार केला तसंच झालं. भगवंत करो मला 2 पुत्र हो. जर झाले ना, माझा 1 मुलगा तुझ्या मुलाच्या सेवेत लावेन कौशल्य, आणि 1 मुलगा तुझ्या मुलाच्या सेवेत लावेन कैकई. म्हणून लक्ष्मण शत्रुघ्न सुमित्रेला आहेत, शत्रुघ्न भरताच्या सेवेत, लक्ष्मण रामाच्या सेवेत. तुलसी रामायणाची पद्धत अशी आहे. मग सगळ्यांना राण्यांना गरोदर राहिल्या 3 राण्या. तशा 703 आहेत, पण मुख्य 3 राण्या गरोदर राहिल्या. आणि मग सगळ्या तिथींनी लाईन लावली. कोणाच्या पुढं? देवाच्या पुढं. प्रभू माझ्यात प्रगट व्हा, प्रभू माझ्यात प्रगट व्हा, माझ्यात या, माझ्यात या. पण शेवटी कोण्याच तिथीला प्रभूनं बोलले नाहीत. शेवटी 9वी तिथी पुढे आली. 9वी भगवंतानं 9वी तिथी निवडली. तिचं नाव 9वी कारण स्वतंत्र मोठा आकडा आहे. 9 पेक्षा मोठा आकडा जगात दुसरा नाही, म्हणून 9वी. आता तुम्ही म्हणसाल मग 10 मोठा नाही का? 10 मोठा आहे की? शून्याचा पाठिंबा घेऊन. आणि शून्याला एखादी वाटलं ते पलीकडल्या भावकीतलं तिकडल्या पार्टी कोण गेले त्याचा पाठिंबा आपल्याला काढायचा आहे म्हणल्यावर मग कितीही मोठा पाटील असला तर एकटाच उरतंय की. म्हणून सगळ्यात मोठा आकडा काय? 9. 9वी आता भगवंताचा जन्म. चलो जायो त्यामे सब जन देवता लोग. सगळे देवता आसमान में अयोध्या की ओर देखने लगे. खुशी का माहौल बना, बाजे बजने लगे, नृत्यांगना अप्सरा करने लगे. आणि सगळ्याला आनंद झाला. आता भगवान अवताराला येणार आहेत. दोघ
लखन ग्रह भारत की सकल भयवानुकूल चरहु अरु अचर हर्षित राम जन्म सगब नवमी तिथि मधुमास पुनीता सकल पंच अमित धर्मी मध्य दिवस तिरति नरामा पावन काल लोक विश्रामा शीतल मंद सुर विभव हरसित सुर संतन मन जाओ मन जाओ मन कुसुमित गगन गिर बजाना सवित गगन सरिता मन कुसुमित गिर गिर माओ जल गगन सरिता धारा सोहव कर वीर जज बजाना तले सकर सुर भाज विमाना गगन विमल संकुल सुर चूका वही गुण गंधर्व वरूथ गंधर्व गा रहे बाजे बज रहे सुमान वृष्टि होने लगी पुष्प हा फुलं वाटा सगळ्याला गुलाल पुष्प संयोजक मंडळी बाजे बजने लगे गंधर्व गा रहे सब देवता आसमान में देख रहे हैं अयोध्या की ओर बरसत समय सुरहंसादी गगन गगन कुटुंबी वादे स्तुति करहि नागमणि देवा बहुविधला वही निधन देवा स्तुति करहि नागमणि देवा बहुविधला वही निधन देवा गुलाल से हाथ समय समीप आ रहा सगळ्याला पोहोचलं का गुलाल पुष्प बघा पटापट मला राईट टाइम दिली होती मी सूरम पसुर विनती कर पहुँचे निज निज धाम जग निवास प्रगुटे अखिल लोक विश्राम त्याच्यात गुलाल टाका की थोडा गुलाल गुलाल तांदूळ काही टाका सगळ्याला वाटा महिला मंडळच्या मध्ये जाऊ नका एकी जवळ द्या त्या लांबून घेतात अशा सगळ्या हेंग तस दोघी चौघी त्या मोठमोठ म्हणजे पार्सल होते नवमी तिथि मधुमास पुनीता सकल पंच अभिजित हरिप्रीति मध्य दिवस तिथि तन नगामा पावन काल लोक विश्रामा शीतल मंद सुर विभव हर्षित सुर संतन मन जाओ मन कुसुमित गगन गिर बजाना प्रवै सकल सरिता धारा सोवदर वीर जज बजाना तले सकर सुर भाज विमाना गगन विमल संकुल सुर हाय गगन सर्व रूप पोहोचलं का सगळ्याला अखिल लोक विश्राम सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोले भाई सब नर्तन की जय कुंडली कुंडली गवळ विठ्ठल देव श्यामल रामचंद्र भगवान की जय दीन दयाला बसा जरा बसा खाली
हर्षित महतारे मुनि मनारे अद्भुत रूप विचारी हरे माता रे मन मोहरी हे लोचन विरामा तनु घन श्यामा निदाय जब सचारी भूषण वनमाला नयन विशाल शोभा जिंद करारे भय गोपाला दयाला कर जोरी अष्ट तोरी विधि करो अनंता माया गुण ज्ञान पुराने रंता गोपाला दीन दयाला दीन दयाला करुणा सुधार सब गुण आगर देही गावे श्री जनता सोम महित लाल जनानुरागी भैर जगन कंता भगवत गोपाला दीन दयाला हे ब्रह्मांड निकाया निर्मित माया रोम रोम प्रतिद कहे मम वर सुनत धीरा मणि गोपाला दीन दयाला उपजा जप ज्ञाना प्रभु मस्ताना चरित बहुत विधिकना कई कथा स्वाई मत बजाई जय प्रकार प्रेम लाई प्रकट गोपाला दीन दयाला भगवत गोपाला दीन दयाला हे माता पुण्य बोली तो मती डोली तरज होताय रूपा ये जिसो देना आदित्य देना यह सुख परम गोपाला दीन दयाला सुन बच्चों सुजाना रोदन खाना हुई दो बालक धोखा यह जय देगा हरि पावे तेरे बरवर का पावो गोपाला दीन दयाला राजा राम 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 राजा कौशल्या माय नाराज झाल्या। आप चतुर्भुज में प्रकट हुए भगवान। हाँ माँ। अरे क्या माँ माँ कहते हो? अगर चतुर्भुज में प्रकट हुए तो लोग क्या कहेंगे? क्या कौशल्या माँ का बेटा कहेंगे? तो क्या करो माँ? छोटे हो जाओ। मग भगवान लहान झाले।
अब अच्छा लगता है ना माँ? नहीं। क्यों? छोटे थे हो गए लेकिन बातें बड़ों की तरह कर रहे हैं। तो क्या करूं माँ? छोटे बच्चे क्या करते हैं? रोना शुरू करो। और मग भगवान रडायला लागले, लागले क्या क्या माय कौशल्यला बाळ झालं, पळत गेली दशरथजीकडं। जय हो महाराज की, जय हो महाराज की। क्या हुआ महाराज जी? क्या हुआ? जय हो महाराज, जय हो महाराज। क्या हुआ? दूसरी आली। जय हो महाराज। तीसरी आली। जय हो महाराज। क्या हुआ? आपको लाला हुआ। दूसरी आली। क्या हुआ? कई कई माने तो एक बेटे को जन्म दिया। तीसरी आली। जय हो महाराज। क्या हुआ? सुमित्रा माँ ने दो बेटे को जन्म दिया। वास्तविक रामाचा जन्म चैत्र शुद्ध नवमीला आणि भरताचा दशमीला, लक्ष्मणाचा एकादशीला असं नियोजन आहे। पण आपल्याला टाइम 4 पर्यंत करायचं आहे म्हणून एकाच दिवशी, आणि बाया बी आहेत ती 3, काय झालं एका दिवशी करायची ती गेला ती अलग अलग। असा रामाचा जन्म झाला आणि वास्तविक राम चैत्र शुद्ध नवमी सोमवार, भरताचा जन्म चैत्र शुद्ध दशमी मंगळवार, शत्रुघ्न लक्ष्मणाचा जन्म चैत्र शुद्ध एकादशी दिवस बुधवार। आणि काही मग कौसल्या गेल्या कोणाकडं? कौसल्या मायकडं लेकरू बघायला। म्हणून आता तुम्ही 5 कौशल्या सुवासिनी या, त्या पाळण्याला ओलीचा झोका द्या आणि 5 वयाचा पाळणा म्हणा, मग आरती करायची। ओम जय जानकी नाथा हो, प्रभु जय श्री रघुनाथा। दो पर जोड़ो विनाओ, दो पर जोड़ो विनाओ, प्रभु मेरे सुनो माता। जानकी नाथा तुम रघुनाथ हमारे, प्राण पिता माता। तुम हो सज्जन संगाती, तुम हो सज्जन संगाती, मुक्ति दाता। ओम जय नाथा, ओम जय जानकी नाथा, प्रभु जय श्री रघुनाथा। दो कर जोड़ो विनाओ, दो कर जोड़ विनाओ, प्रभु मेरे सुनो वाता। ओम जय जानकी नाथ, जानसी प्रभु पंथ जुड़ाओ, मैं तो यम त्रासा। निशिदिनी प्रभु मोहिरा के, निशिदिनी प्रभु मोहिरा के, अपनी संग साथा। ओम जय जानकी जगमग जो सीता राम लक्ष्मण शत्रुघ्न संग चारो भैया, संग चारो भैया। जगमग ज्योति विराज, जगमग ज्योति विराज, शोभा अति नैया। ओम
नाग भजावर नेव ठुमकाता प्रभु नेवर ठुमकाता महिषन थाल अरती महिषन थाल अरती करत कौशल्या माता ओम जय जानकी नाथ विराज शोभा अति भारी शोभा अति भारी मणिराम दर्शन करी तुलसीदास दर्शन करी फल फल बलिहारी ओम जय जानकी माता हो प्रभु जय जय तुम दाता प्रभु जय चारो भ्राता हो प्रभु जय हनुमत दाता माता ओम जय प्रभु आता दो कर जोर विनाओ दो कर जोर विनाओ प्रभु मेरी सुनता ओम जय जानकी माता देवस्थाने धर्माणि प्रथमन्यासनः तेनाकमहिमान सचंद्र यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसह्यासहि नमो वयं वैश्वनाय कुर्महे समे कामान कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्वनाय ददातु कुबेराय वैश्वनाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्य भोज्य स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टिं राज्यं महाराज्य महामध्यपतिमयं समुद्र पर्यायो शाक्त सर्वभौमा सर्वायुष्याः अंताधा परार्धा पृथ्वी समुद्र पर्यंताया एकराविधि शियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की